वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिन मानला गेला आहे. 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण असा हा मुहूर्त आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवेबरोबर पितरांची सेवाही करणं तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलंय. ह्या दिवशी दान धर्म, तर्पण विधी, एखादी वस्तू खरेदी करणं किंबहुना दान करणं हे केल्याने ते अक्षय काळ तुमच्या सोबत असतं. ह्या दिवशी तुम्ही जे काही कार्य करणार आहात ते अक्षय काळ म्हणजे ज्याला कधी क्षय नाही आहे ते अखंड तुमच्या सोबत असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 7 कवड्यांची सेवा अक्षय तृतीयेपासून कशी करायची त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी देवघरात कवड्या ठेवायच्या, म्हणजे श्रीयंत्र ठेवायचं आणि खूप सेवा करायच्या. पण कष्ट करायचे नाही, प्रामाणिकपणे काम करायचं नाही, अशांना देव कधीही पावत नाही. कालच एक मी तुम्हाला मेसेज पाठवला की स्वामी म्हणायचे, तू माझं कर नको करू, तू माझं नाव घेऊ नको घेऊ, मी आहे. थोडक्यात काय, जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्या सोबत माता लक्ष्मी, भगवान विष्णू, लक्ष्मी प्राप्ती त्याला होतेच. म्हणजे संपूर्ण परमेश्वर त्याच्यासोबत असतोच. त्याच्यासाठी आधी तुमचे कष्ट करणं महत्वाचं आहे. आधी खूप कमेंट्स येतात की ताई माझा नोकरीच म्हणजे नोकरीमध्ये बढती नाही आहे, माझा एखादा व्यवसाय आहे, मग मेडिकल आहे, बुटीक आहे, पार्लर आहे, ते चालावं म्हणून काहीतरी सेवा सांग. तर त्याच्यासाठीच ही सेवा आहे. पण हो, तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करत असाल, जर तुम्ही स्वतः प्रामाणिक असाल तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येतो. ज्यांना व्यंकटेश स्तोत्रमच्या सेवेचा अनुभव आलेला आहे आणि आपण एकदम प्राऊडली ती सेवा करत असतो, त्याच पद्धतीने ही सेवा आहे. ठीक आहे, आता सेवेला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात मैत्रिणींनो, आधी थोडंसं क्लिअर करते. अशा कमेंट्स येतात की ताई ही सेवा घेऊ का, ती सेवा घेऊ का. मला एक सांगा, आपल्याकडची एखादी वस्तू म्हणजे बघायला गेलं तर सोनं, जे बायकांना प्रचंड प्रिय आहे, आपला सोन्यामध्ये खूप जास्त जीव आहे, ते सोनं विकून एवढ्या महागाच्या सेवा करायच्या. लक्ष्मी प्राप्तीसाठी चांदीच्या वस्तू खरेदी करणं किंबहुना त्या वस्तू घेणं आणि मग सेवा करणं तरच लक्ष्मी प्राप्ती होते, अजिबात नाही. मी माझं वैयक्तिक सांगते, ज्या ज्या घरात भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा केली जाते ना, त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होतेच. मला एक सांगायचं आहे, स्वतःच मन मारून स्वतःची एखादी वस्तू मोडून एक तर सोनं मोडणं म्हणजेच काय की आपला शुक्र कमकुवत होणं. सोनं मोडणं म्हणजे आपणच आपला शुक्र कमकुवत करायचा, ती वस्तू खरेदी करायची आणि मग त्याच्यावरती सेवा करायची. तुम्हाला कुठला देव पावणार आहे, कुठली लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. जसं आहात तसं सेवा करायला शिका. महागाच्या वस्तू घ्यायची अजिबात गरज नाही आहे. आता 7 कवड्यांची सेवा तुम्ही जर केली तर तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, करोडपती व्हाल, तो तुम्हाला खूप काही काही मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण हो, तुम्ही प्रामाणिकपणे जर तुम्ही कष्ट करत आहात तर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, कारण त्याच्यावर सेवा करायची आहे. देवघरात बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं, कवड्या ठेवल्या जातात, पण त्या कवड्यांवर सेवा केली जाते का. तुमच्याकडे जुन्या कवड्या असेल तर नवीन कवड्या घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच सेवा करत असेल तर तुम्ही 7 पांढऱ्या कवड्या आणा. खरं तर ही सेवा 7 पांढऱ्या कवड्यांची आहे. कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आजही आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हाही आपण बघितलं जातं की आईला सुद्धा कवड्यांची माळ परिधान केली जाते, किंवा ज्यांच्या घरात परडी आहे त्यांच्या घरात सुद्धा कवड्यांची माळ असते. तर कवड्यांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या खरंच खूप महत्वाच्या आहे. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय, सुख, समाधान, शांती, ऐश्वर, ह्या 8 लक्ष्मी आहे ज्या आपल्या घरात प्राप्त व्हाव्या म्हणून ही सेवा केली जाते. आधीच मी तुम्हाला क्लिअर करते. फक्त सेवा करून काही होत नाही, तुमचे कष्ट प्रामाणिक असणं खूप महत्वाचं आहे. आता आपण सेवा बघूया. सगळ्यात आधी 7 कवड्या पांढऱ्या कवड्या आणाव्यात. ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत त्यांनी अजिबात नवीन कवड्या आणायच्या नाही. तुम्ही अगदी अक्षय तृतीयेला या कवड्या आणल्या, दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता, कोणीही सेवा करू शकतं. विधवा, सवाष्णी असं कधीच मनात आणायचं नाही. सगळ्या महिला सगळ्या सेवा करू शकतात. ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी 1, 2, 3 दिवस आपल्या मिस्टरांकडनं ही सेवा करून घ्यावी. आता सेवा काय आहे तुम्हाला सांगते. पांढऱ्या कवड्या आणायच्या, त्या पिवळ्या करायच्या. आता काही डायरेक्टच पिवळ्या कवड्या आणू का अशा कमेंट्सच करायचे नाही, कारण पांढऱ्या कवड्यांवरच ही सेवा सांगितलेली आहे की पांढऱ्या कवड्या आणायच्या, त्या पिवळ्या करायच्या. म्हणजेच काय, थोडंसं हळद घ्यायची, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग त्या कवड्या आपण असं करायचं, समजलं ना. म्हणजे त्या होत्या पिवळ्या कवड्या. मग त्याच्यावर ती सेवा करायची. आता सेवा काय करायची, दिवसभरात कधी पण तुम्ही सेवा करू शकता.
सगळ्यात आधी 16 वेळा श्री सुक्तम, ज्याच्या घरात श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर नवारणव आणि महाराजांची माळ ह्या सेवा केल्या जातात, त्यांच्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतात. अनुभव बऱ्याच महिलांना आलेले आहे आणि प्रत्येकाच्या घरात नित्य सेवेमध्ये ह्या सेवा सुद्धा असतातच. तर आता सेवा काय करायची? 16 वेळा श्री सुक्तम. ताई एकदा करू का? जर 16 वेळा सांगितलं आहे मैत्रिणींनो, तर 16 वेळा तुम्ही विचार करा. म्हणजे त्या कवड्यांवर 16 वेळा श्री सुक्तम तुम्ही फक्त हातात घ्यायच्या किंवा एखादी डिश घ्या, त्या डिशवर तुम्ही ठेवा आणि त्या कवड्याच्या पालथ्या ठेवायच्या. म्हणजे जो असा कर्व भाग आहे ना हा असा, तर तो आला पाहिजे, म्हणजे तो असा खाली गेला, सॉरी तो वरती आला पाहिजे. समजलं असेल आता. कवडी नाही माझ्याकडे, तुम्ही समजून घ्या. तर कवडी आहे, तर ती कवडी अशी उलटी करायची, म्हणजे असा जो कर्व भाग आहे ना तो वरती आला पाहिजे. या पद्धतीने 7 कवड्या एका डिश मध्ये तुम्हाला ठेवायच्या आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. ठीक आहे. आता सेवा काय करायची तुम्हाला सांगते मी. तर सेवा 16 वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. शेवटच्या वेळी फलश्रुती घ्यावी. एकदा करू का? आपली जर अडचण एवढी आहे तर आपल्याला एवढी सेवा करायची असते. आपल्या अडचणी असतात एवढ्या आणि आपल्याला सेवा एवढी करायची असते. मग अशा वेळेस काही होत नाही. 16 वेळा सांगितलं आहे, तर 16 वेळाच तुम्हाला ही सेवा करायची आहे. 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, एकच वेळा. 16 वेळा श्री सुक्तम, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र. ताई श्री सुक्तम प्राकृत मध्ये म्हणा, संस्कृत मध्ये म्हणा, व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मध्ये म्हणा किंवा जे काही मराठी प्राकृत आहे ते म्हणा, पण संस्कृतचं जरा छोटा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्राकृत मध्ये पण म्हणू शकता. ठीक आहे. 1 माळ विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. दुसरं 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 1 माळ आपल्याला कुबेर मंत्र. ओम वैश्रवर्णाय स्वाहा. ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः. 1 माळ नवार्णव मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच. आणि 1 माळ येते ती आपली श्री स्वामी समर्थ मंत्राची. कुठली सेवा करत असताना गुरुच्या साक्षीने केलेली सेवा लवकर फलित जाते असं म्हटलं गेलं आहे. आता ताई एवढी सेवा करायची? तर मैत्रिणींनो, 40 दिवसाची ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे खरं तर कवड्यांची, जी तुम्ही अक्षय तृतीयेपासून 40 दिवस करा. मी तुम्हाला शाश्वती देते. महागाच्या सेवेचा जेवढा तुम्हाला अनुभव येतो म्हणते आहे, तेवढाच तुम्हाला ह्या सेवेचा अनुभव येणारच. व्यंकटेश स्तोत्रमची सेवा जेवढी मोठी आहे, जेवढी प्रभावी आहे, तेवढीच ही सेवा प्रभावी आहे. आता ज्यांना 1 माळ म्हणजे विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर नवार्णव हे ज्यांना 1 माळ करणं शक्य होत नाही, त्यांनी 24 वेळा मंत्र जप करावा. म्हणजेच काय? 24 वेळा विष्णू गायत्री, 24 वेळा लक्ष्मी गायत्री, 24 वेळा कुबेर, 24 वेळा नवार्णव. ठीक आहे. म्हणजे कसं 24 वेळा हा मंत्र जप करावा. आणि जर ज्यांची खरंच इच्छा आहे त्यांनी 1 माळ जप करावी. कारण जेवढी सेवा वाढवाल तेवढी तुमचे प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होतील. म्हणून तुम्हाला सांगते आहे, ह्या सेवा खूप प्रभावी आहे. खरं तर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री याचा मंत्र जप तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवर करा. 108 असेल तर त्याच्यावर करा, नाहीतर 28 म्हणायचे असते तर तुम्ही 24 वेळा काउंट करा. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा. पण खरं तर अक्षय तृतीयेपासून जर 40 दिवस मासिक धर्म सोडला तर मासिक धर्मात ती 4 दिवस ती सेवा थांबवायची. नंतर जर तुम्ही ती सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. हो, जर सुतक विटाळ आलं तर तो खरंच खूप मोठा गॅप असतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला ती नव्याने सुरुवात करावी लागेल. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव या सेवेचे येतातच. ताई जर ही 40 दिवस सेवा केली तर तुम्हाला सांगते, तुमच्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईलच. हा शब्द आहे माझा. पण ज्यांना नाही शक्य होत की ताई आम्हाला 40 दिवस सेवा नाही करायची आहे, मग त्यांनी अक्षय तृतीयेला संपूर्ण एक माळ, जेवढी सेवा सांगितली ना एक माळ ती करायची. आता जे 40 दिवस करणार आहे त्यांनी 24 वेळा 40 दिवस ही सेवा करावी. आणि खरं तर 1 माळ जर 40 दिवस तुम्ही केली, प्रत्येकी मंत्राची 1 माळ जर तुम्ही जप केला तर तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल. आणि 40 दिवसांनंतर तुम्ही मला सांगा की ताई किती सुंदर अनुभव आलेला आहे. आता एकदा सेवा झाली की तुम्ही कोण आणि मी कोण असं आपल्याला होतं. पण लक्षात घ्या,
एकदा आपली सेवा सुरुवात झाली आणि आपल्या अडचणी कमी झाल्या, म्हणजे आता समजा माझी फायनान्शियल स्थिती हळूहळू चांगली होती आहे, पण मग माझ्या सेवेचा जो बँक बॅलन्स आहे तो कमी कमी होतो, बरोबर ना. एवढी जर मी ती 40 दिवस सेवा केली आहे, माझी परिस्थिती आहे ती जरा चांगली 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 होत चालली आहे, मग हा जो बॅलन्स आहे हा सेवेचा हा कमी 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 होत जातो. म्हणजेच काय, मग असं होईल ताई सेवा केलं खूप चांगलं झालं, परत 1-1.5 महिन्यात जैसे थे. म्हणून सांगते ती सेवा आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची असते. 40 दिवस सेवा केल्यावर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्हाला परत त्याच्यावर सेवा करायची असते. मग काही कवड्या धुवायच्या का? जर जेव्हा तुम्ही कवड्या धुवाल, तुम्ही त्या कवड्या स्वच्छ कराल, परत त्याच्यावर तुम्ही हळदीचं पाणी करायचं आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. ह्या कवड्या तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरात तांदळावर पण तुम्ही ठेवू शकता, चालते, काय प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही तुमच्या देवघरातही ठेवू शकता. नाही तर मग डायरेक्ट तांदळात तुम्ही एखाद्या डिश घ्या, वाटी घ्या, त्याच्यावर तांदूळ ठेवा आणि ह्या कवड्या मी तुम्हाला दाखवत थांबा. तर ह्या कवड्या तुम्ही अशा पालथ्या ठेवायच्या. तुम्हाला समजलं असेल पालथ्या त्या कशा असतात, कारण आतला जो भाग असतो मध्ये एक रेष असते, ती रेष आपल्याला खाली ठेवायची आहे, समज असेल, आणि जो असा कर भाग आहे तो वरती ठेवायचा. ठीक आहे. आता दर महिन्याला किंवा दर शुक्रवारी, कुठल्याही महिन्याच्या शुक्रवारी किंबहुना दर पौर्णिमेला, नाहीतर दर मंगळवारी किंवा दुर्गाष्टमीला तुम्ही ती सेवा करावी आणि सगळी करावी. एक एक माळच्या पद्धतीने तुम्ही करत आहात. आणि काय होतं तुम्हाला सांगते, एकदा अनुभव आला की माणूस एकदम म्हणतो ना की उत्साहाने करतं, आवडीने करत असतो. तर हे तसंच आहे. तुम्ही करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर ज्या पद्धतीने आपले काय म्हणता व्यंकटेश स्तोत्रमच्या सेवेचा अनुभव आहे, त्याच पद्धतीने ह्या सेवेचा अनुभव आहे. सगळ्यात आधी जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावर माता लक्ष्मी, भगवान विष्णूची कृपा असते. पण लक्ष्मी खूप जास्त चंचल आहे, आपल्याकडे प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून सुद्धा ही सेवा केली जाते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, त्रास आहे, पण त्यातल्या त्यात आपण ज्या काही सेवा करत असतो, आपल्या कुलदेवीचे, कुळदेव, कुळदेवी, आपले पित्र, हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. लोकांना अजूनही कुलदेवी माहिती नाही आहे, पित्रांचं काही माहिती नाही आहे. मग जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं किंबहुना माता लक्ष्मी, भगवान विष्णूची जर तुम्ही सेवा केली, काहीही सार्थ होणार नाही आहे. कारण तुमची आधी कुळदेवी, कुळदेव, तुमची आई वडील जे तुमचे कुळदेवी आहेत, कुळदेव आहेत, त्यांची तुम्ही सेवा करा, त्यांचा मानपान करा, त्यांचं तुम्ही सगळं करा. त्याच्याबरोबर येतात ते पित्र, आणि खरं तर पित्र पण आधी आहे. हे दोन झाल्यावर आपले गुरु येतात, आणि गुरु हे सगळ्यांचं तिघांचं समीकरण एकत्र झालं तर आयुष्यात सगळं चांगलं होतं. म्हणून सांगते की आधी कुळदेव, कुळदेवी, पितृदेव, आपले गुरुदेव, माता लक्ष्मी, भगवान विष्णू, पण त्यांच्या पण आधी येतं कुळदेव, कुळदेवी, आपले पित्र. त्यांची सेवा जर व्यवस्थित होत असेल तर आपल्याला काही गरज पडते. आणि खरं तर अक्षय तृतीया हा दिवस त्यांच्यासाठीच आहे. मी नक्कीच त्या संदर्भात लवकरच माहिती करेल. हा व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण माहिती पण तेवढी महत्त्वाची होती. झालेल्या सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.